मंत्रिमंडळ बैठकीत झाले धडाकेबाज महत्त्वाचे निर्णय. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे निर्णय पाहणार आहोत. तर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी हे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा 1 नंबर आणि त्याच्यानंतर 2 नंबर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मंत्रिमंडळ निर्णय. तर धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे नियम 1971 मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनीचा कालावधी वाढवून देण्यास येणार. तर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता आपण 2 नंबरची अपडेट पुढे पाहूया. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये PM सेतू योजना राबवण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार म्हणजे PM सेतू. यामुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार आहे. तर कंत्राटदाराची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेडर्स प्लॅटफॉर्म. सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत सूक्ष्म, लघु व मध्यम कंत्राटदार उद्योजकांची सुविधा या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये हे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.